तुझं असंच घाईघाईने लग्न लावलं होतं आणि ते तुला झेपलं नाही, मग माझ्या लग्नाची कशाला सारखी सारखी घाई करतोयस तू? माझं लग्न झाल्यावर कसं सगळं सगळं भलं होईल हे सारखं सांगत असतोस, पण हे सगळ्यात हे तू विसरतोयस दादा मामा की तुझं स्वतःचंही लग्न तू नव्हतास ना टिकू शकलास. बंधू मामा पाणी. भाई मामा. दादा बरा होत नाही तोपर्यंत मी पाण्याचा एक थेंबही घेणार नाहीये. मामा हो असं काय बोलताय? आदित्य तू सांग ना त्यांना. देवा गणराया, हे काय होऊन बसलं रे? आमचा चालता फिरता दादा आज आवर आवर स्वतःला आवर. नाही बंधू, ही सगळी माझीच चूक आहे. मी आदित्य समोर तो विषय काढला नसता ना तर दादाच्या कानावर काहीच गेलं नसतं आणि दादा चिडलाही नसता. आज घरातले वाद विकोपाला गेले आणि दादा अरे अरे तू सगळं पाप स्वतःच्या माथी का घेतोय? अरे मी पण तुला साथ दिली ना. अरे माझी पण चुकी आहे तेवढी. ही चूक तुमची नाहीये, चूक माझी आहे. उगाच उलट उत्तर देतो त्याला नेहमीच. आजही तेच झालं. विचार न करता मनाला येईल तसं बोललो आणि तेच लागलं त्याला. तो कोसळला. माझी चूक आहे, माझी चूक. आदित्य अरे आदित्य आदित्य अरे काय करतोयस तू? वेडायस का? आदित्य अरे असं वेडेपणा करू नकोस. आदित्य तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. कोणीच स्वतःला त्रास करून घेण्याची काहीच गरज नाहीये. दादा मामांना जो काही त्रास झालाय त्याबद्दल स्वतःला दोष देत बसण्यापेक्षा हा विचार करा की तुम्ही कोणीच जर का तिथे दादा मामांबरोबर नसता तर ते इथे हॉस्पिटलमध्ये पोहोचू शकले असते का? नाही ना. हेच जर का सगळं घराबाहेर घडलं असतं तर. पण नाही घडलं ना. हे चांगलंच आहे. बी पॉझिटिव्ह. जे झालं ते झालं. जे काही झालंय त्याबद्दल विचार करत बसण्यापेक्षा या पुढे जे होणार आहे त्याबद्दल विचार करूया. आणि माझी खात्री आहे सगळं ठीक होणार आहे. दादा मामा एकदम बरे होणार आहे. डॉक्टर काय झालं? दादा मामा बरा आहे ना? हे बघा आपण प्रयत्न करतोय. पण काय काय झालंय काय दादाला? हार्ट अटॅक वगैरे आला नाही ना? हा, इट्स नॉट हिज हार्ट, इट्स हिज ब्रेन. म्हणजे सांगतो. तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्या अगोदर मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवीत. मला एक सांगा, त्यांच्या डोक्यावर सतत प्रचंड ताण असतो का? स्ट्रेस, एन्झायटी असे काही त्रास आहेत? हा, म्हणजे त्याला स्ट्रेसमुळे धाप लागते अधूनमधून. आणि त्याच्या गोळ्या पण चालू आहेत. पण आज माझं लक्षात. हे बघा, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर स्ट्रेस, ताणतणाव, ब्लड प्रेशर, ॲस्थमॅटिक कंडिशन्स या सगळ्या कारणांमुळे मेंदूला होणारा ऑक्सिजन पुरवठा कधी कधी मंदावतो. त्यामुळे वेगाने धावणाऱ्या मेंदूला लगेच ब्रेक लागतो, धक्का लागतो. धक्का किती मोठा आहे, सहन करण्याची किती ताकद आहे त्यावर सगळं अवलंबून आहे. पण या धक्क्यामुळे स्ट्रोक, पॅरालिसिस किंवा माणूस कधी कधी कोमातही जाऊ शकतो. त्यांची सिच्युएशन फार क्रिटिकल दिसत नसली तरी चिंताजनक आहे. त्यात ते शुद्धीवर आल्याशिवाय त्यांच्यावर काय परिणाम झाला आहे ह्याचा पूर्णपणे अंदाज करता येणार नाही. मेडिकली जे जे काही शक्य आहे ते आम्ही करूच, पण मेंटली त्यांना त्रास होणार नाही
ही जबाबदारी तुमची. पुढचे काही दिवस त्यांना ताण येईल, स्ट्रेस वाढेल, असं काहीही करू नका. चला मी निघतो. माझी टीम तुम्हाला अपडेट करत राहीलच. ओके, टेक केअर. मामा मी पण निघतो. ओके सुयश, एक मिनिट. मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. ऍक्च्युली मलाही बोलायचं. मामा आलोच आम्ही. सुयश, थँक्यू सो मच. थँक्स कशाबद्दल? नाही अरे, आज तू नसता असं आय डोंट नो काय झालं असतं. अरे कमॉन, डॉक्टर आहे मी. इट्स माय रिस्पॉन्सिबिलिटी, माझी ड्युटीज आहे ती. हे नो, पण तरी तू अगदी अगदी धावून आलास. अरे मी धावून नाही आलो, सई धावून आली. मी किडनॅप झालो. म्हणजे अरे मला माझ्या हॉस्पिटलमधून तिने उचलून आणलंय. हातातला पेशंट पण सोडावा लागला. अरे दादा मामांना बरं नाही ऐकल्यानंतर मला काही सुचलंच नाही. आणि डॉक्टर हवाय म्हटल्यानंतर मला याचं सोडून दुसरं कोणाचंच नाव सुचलं नाही. पण तरी तू आलास त्याबद्दल थँक्स. यू आर वेलकम सई. यू टू. आदित्य, आपण बघून यायचा दादा मामांना. सुयशला सुद्धा काम असेल ना? हो हो, तुम्ही मामांबरोबर थांबा, मी पण माझ्या कामाला लागतो. ती आदित्य, मानला तुझ्या मामाला. मला आणि सईला एकत्र आणण्यासाठी काय करेक्ट टायमिंगला आजारी पडलाय. वा, मजा झाली. काय झालं बंधू मामा? मला काही त्रास होतोय का? बराच वेळ बसल्यामुळे दुखतात असे गुडघे. काही औषध वगैरे नको. मामा ऍक्च्युली तुम्ही निघालात तरी चालेल. वेळ लागली काय? असं कसं निघणार आहे मी? बंधू मामा, तुझे गुडघे दुखतायत ना रे, माहितीये मला. आणि भाई मामाही दमल्यासारखा दिसतोय. अरे दादाला जो त्रास होतोय ना, त्या त्रासापुढे हा त्रास काहीच नाहीये. पण दादा मामा आत आराम करतायत ना, तसा तुम्ही पण करायला हवा ना. जोपर्यंत दादाला बरं वाटत नाही तोपर्यंत जीवाला आराम नाही मिळणार. त्यासाठी डॉक्टर्स आहेत. अरे पण त्याच्या जवळ त्यासाठी मी आहे. तू एकटा आहेस ना. मग त्याच्यासाठी मी आहे. मी इथेच थांबते आज. पण तू कशाला? शेवटी घरच्या माणसांनी जवळ थांबलेलं बरं. मग मी या घरची नाहीये का मामा? मामा तुम्ही घरी जा आता. सगळ्यांनीच इथे थांबून दमून उपयोगाचं नाहीये ना. आपण टर्न बाय टर्न थांबूया इथे. मामा मी आहे ना, मी घेईन सांभाळून सगळं. सई, काळजी घे स्वतःची, दादाची आणि आदित्यची. हो.
आदित्य, अरे काय झालं तुला? काय होतं यार सगळं? आयुष्यात वाटलं नव्हतं असं काहीतरी होईल. आदित्य, इट्स पार्ट ऑफ लाईफ. कोणाचीच इच्छा नसते असं काही घडावं, पण हे सगळं थांबवणं आपल्या हातात नसतं. माझ्या हातात होतं ना, पण आता होतं माझ्या थांबवणं. आदित्य, माझ्यामुळे जर दादा मामाला काही झालं ना, अजिबात माफ नाही करू शकणार स्वतःला. आदित्य, तुझ्यामुळे दादा मामांना काहीही झालेलं नाहीये आणि काही होणारही नाहीये. पण आदित्य, इकडे बघ, ऐक. तू गुड बॉय आहेस की नाही? हा, आमच्या सगळ्यांच्या आयुष्यामधला सगळ्यात शहाणा मुलगा आहेस ना तू, हो की नाही? मग असा वेड्यासारखा रडतोयस काय? शहाणी मुलं अशी रडतात का? नाही ना. आदित्य, तू स्ट्रॉंग असायला हवं. तू डोळे पुस बरं ते. गुड बॉय. आदित्य, या सगळ्यात तू एकटा नाही आहेस. मी आहे तुझ्या बरोबर. शमशेर सिंग आणि राज्याची टीम आहे ना आपली. मग आपण एकत्र आलो तर काहीही करू शकतो. आपण एकत्र यावं अशी माझी इच्छा आहेच आहे, पण दादा मामा त्याच्या मनात काहीतरी वेगळंच आहे. आणि त्याला जर माझ्या मनातलं कळलं ना, तर त्याला तो धक्का सहन होणार नाही. सगळं नीट होईल, नक्की. मला माहिती आहे की तुला दादाची सवय आहे, पण दादा आता घरात नाही, त्यामुळे मी तुझ्या समोर बसलोय. खरं म्हणजे ना, मी एक नवस बोलणार आहे तुझ्याकडे. कारण सरळ काही मागून तू काही देत नाहीस. दादा म्हणतो की देव जे काही देईल ना, त्याच्यात तुम्ही समाधानी असले पाहिजे. पण तुझा काहीतरी विशेष राग आहे माझ्यावर. सांग ना, तू असं का वागतोस माझ्याशी? मी शाळेत असताना तुला म्हटलं होतं की मला पास कर. तू नाही केलंस का? कमी पगाराची का होईना तू मला नोकरी दे असं म्हटलं होतं मी. ते तू कधी केलं नाहीस. वंदुताईच्या लग्नानंतर तिचं सगळं छान होते म्हटलं होतं. तू असो, मी तुझ्याकडे आज काहीतरी मनापासून मागणार आहे. माझ्यासाठी नाही हा. जो रोज तुझ्यासमोर दिवा लावतो, तुझी मनोभावे पूजा करतो, जो श्रद्धेने तुला सगळं सोपवून मोकळा होतो, तो दादा. तुला बरं कर. तो घरात नसला ना की सगळं घर असं ओक पोक वाटतं. थोडं चिडका आहे, पण त्याचं प्रेम आहे रे आमच्यावर.
आणि आम्हाला हवंय ते प्रेम. तुला सुद्धा त्याच्याशिवाय चैन पडत नाही, हो की नाही? मग निदान आमच्यासाठी नाही तर तू स्वतःसाठी त्याला लवकर बरं कर ना. मी परत काही नाही मागणार तुझ्याकडे, पण त्याला लवकरात लवकर बरं कर आणि सुखरूप घरी आण. शपथ मी काही नाही मागणार, पण लवकर बरं कर. हं? तुम्ही कधी आलात? काय झालं? दादा कसा आहे? दादा आला ना शुद्धीवर? तो बरा ना? डॉक्टर काय म्हणले? तू कधी येणार आहे घरी? पिंट्या, दादाला विश्रांतीची गरज आहे, त्यामुळे काही दिवस त्याला हॉस्पिटलमध्येच राहावं लागेल. अरे मग तुम्ही का आलात घरी? चला आपण जाऊयात हॉस्पिटलमध्ये. आपण सगळे त्याच्या जवळ राहण्याची गरज. अरे पिंट्या, सगळ्यांना एकाच वेळी जाता नाही येणार. हॉस्पिटल आहे ते. दादाला जशी आरामाची गरज आहे ना, तशी आपल्या सगळ्यांना आरामाची गरज आहे. आणि यावेळी पेशंटपेक्षा खंबीर राहण्याची जास्त गरज असते ती त्याच्या जवळच्या ना. आणि आदित्य आहेच ना तिकडे. अरे पण त्याची पण काळजी घ्यायला कोणीतरी हवं येणार आहे. सई पण आहे की तिथे. खरंच कमाल आहे त्या मुलीची. वयाने किती लहान आहे, म्हणजे आपल्या आदित्यपेक्षाही. पण एखाद्या जबाबदार बाईसारखी ती सगळ्यांची काळजी घेते. खरंच सही नसती तर काय झालं असतं कल्पनाच करवत नाही. नाही, असा विचारही करू नकोस. ती असण्याचाच विचार कर. ती जेव्हा या घरी कायमची येईल ना, तेव्हा हे घर, हे आपलं सगळ्यांचं आयुष्य कसं सुखाचं होईल याचा विचार कर. चल बाहेर बसूया. नाही, मी इथंच थांबतो. दादा मामा बरा होईपर्यंत आता मी नाही हलणार. आदित्य, अरे आता मी जस्ट डॉक्टरांशी बोलून आली आहे. महत्वाची ती सगळी औषधं इंजेक्शन देऊन झाली आहेत दादा मामांना. आता फक्त वाट बघणं एवढंच आहे आपल्या हातात. ठीक आहे, मग मी इथे बसून वाट बघेन. आदित्य, अरे डॉक्टर सुद्धा उद्या सकाळपर्यंत इथे येणार नाहीत. मग तू इथे डॉक्टरांसाठी पेशंट आहे तुझे, माझा मामा आहे. मी नाही त्याला एकट्याला सोडू शकत. अरे एकटं सोड असं कुठे म्हणतीये मी? एकटं नाहीच सोडायचंय त्यांना. मी फक्त म्हणते आपण बाहेर जाऊन बसू. इथे हॉस्पिटलमध्येच थांबायचं आहे. हे सारखं असं इथे बसून राहणं बरं नाही ना वाटत. तू बाहेर चल, थोडासा फ्रेश हो, तुला सुद्धा बरं वाटेल. मग हवं असलं तर परत थोडा वेळ इथे येऊन बस. चल. साहेब, मी हट्टी मामाचा हट्टी भातचा असतो, असा नाही ऐकणार.